राज्यघटनेपेक्षा नेता मोठा झाला की देशाचे 12 वाजतात. हिंदुस्थान कर्मावर नाही तर धर्मावर चालतो. हिंदू धर्माची सरळ व्याख्या मुखाने राम हाताने काम. पण राजकारण्यांनी थेट धर्माचाच व्यापार केला. पंतप्रधान मोदींनी अहमदाबादच्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम ठेवले. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम होय. येथेच राज्यघटनेबाबत माशी शिंकली. बहुमताच्या जोरावर मोदी सैराट झाले. कारण हिंदू संस्कृतीमध्ये, राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये जिवंत माणसाच्या नावे कोणतीही वास्तू उभारता येत नाही किंवा वास्तूला नाव ठेवता येत नाही. कोणालाही मोजायला तयार नाही. ठाकरेंची शिवसेना पवारांची राष्ट्रवादी मोडीत काढली. एकनाथ शिंदे व अजित पवारांसारख्या टग्यांना ती मोडीच्या भावात दिली. शेतकरी आंदोलन, विद्यार्थी आंदोलन त्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये हात पोळून घ्यावे लागले. निवडणूक आयोगामार्फत काळी जादू करून अनेक निवडणुका जिंकल्या. निवडणूक आयुक्तांचे नाक दाबले की तोंड आपोआप उघडेल. जंतर मंतरवरच्या सोनम वांगचूक व झुरळ मोर्चा यांनी मोदींच्या सिंहासनाला हादरे दिले. सुप्रीम कोर्टालाही त्यांनी थेट मांडीखाली दाबण्याचा प्रयत्न चालवला होता. मंत्रिमंडळात दागी मंत्री असता कामा नये असे सर्वानुमते ठरलेले असताना अमित शहा नामक तडीपार कोणत्या कोणातून मंत्रिपदासाठी पात्र ठरतो. राज्यघटना दुय्यम झाली की असे प्रकार होतात. लोकांची बोलायची हिंमत होत नव्हती. मात्र जंतर मंतरवरच्या झुरळ मोर्चाने मोदी आणि अमित शहा घाबरे घुबरे होऊन तोंड लपून छपून दिल्लीमध्ये वावरत असल्याच्या चर्चा आहेत. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.